नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर मागचे 3-4 दिवस माझी तब्येत काही ठीक नव्हती, तर त्याच्यामुळे व्हिडिओ काही आले नाहीत. कारण मी ह्या गोष्टीपेक्षा प्रायोरिटी देते ती हेल्थला आणि फॅमिलीला. तर त्यामुळे व्हिडिओ तर येतच राहतील, पण ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या. जर आपण फिट असणार तर आपण ह्या गोष्टी करू शकतो. तर चला, आजचा टायटल बघून, थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की मी कशाबद्दल बोलणार आहे. तर बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी, ताईंनी बऱ्याच कमेंट केल्या होत्या की ताई, तू यूट्यूबमध्ये तुला कसं काही सक्सेस मिळालं, तू यूट्यूबमध्ये कसं काय, म्हणजे कसा तुझा प्रवास होता किंवा काय. तर म्हटलं चला आज ह्या गप्पा मारू तुमच्यासोबत. आणि बऱ्याचशा अशा गोष्टी माझ्या मनात सुद्धा आहेत की खरंच यूट्यूबमध्ये मी कशी आली ते तर मी तुम्हाला माझा अनुभव तर सांगणारच आहे. प्लस यूट्यूबमध्ये काय असलं पाहिजे, म्हणजे आपण जेव्हा यूट्यूबवर येतो तेव्हा आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे माझ्या मते, तर ते पण मी तुम्हाला आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला. तर पहिली गोष्ट ती म्हणजे की मी कशी सुरुवात केली. तर खरं सांगू तर मला अजिबात या गोष्टीची कल्पना नव्हती की यूट्यूब असं माध्यम आहे की जिथून आपण पैसे कमवू शकतो. ह्या गोष्टीची मला अजिबात म्हणलात नक्की कानोकान मला अजिबात खबर नव्हती त्या गोष्टीची. तर मी फक्त सुरुवातीला तुम्ही जर माझे बघाल चॅनलवर जाऊन तर डान्सचे व्हिडिओ आहेत. तर मला तेव्हा मी जेव्हा जॉब सोडला होता तर घरी फक्त बसून काय करू, तर म्हणून माझी जी सुप्त इच्छा होती डान्सची, तर मी डान्स क्लास जॉईन केला होता. आणि त्याच्यानंतर बरेचसे डान्स आम्ही बसवले सुद्धा होते. तर मग म्हटलं व्हिडिओ काय करू, फक्त मोबाईलमध्ये ठेवलं तर नंतर मग काही वेळाने आपण कसं की ते आपली मेमरी मोबाईलची जॅम होते, मग त्याच्यानंतर आपण डिलीट करून टाकतो आणि कुठे ठेवणार स्टोअर करून. तर मग मला तेव्हा कळलं की अरे यूट्यूबवरती आपण असं व्हिडिओ टाकून ठेवले ना तर मग आपण ते लाईफ टाईम व्हिडिओ तसेच राहतात आणि कोणीही ते बघूही शकतात. तर हा पहिले माझा म्हणजे डोक्यात म्हणजे हेतू होता की ह्या हेतूने मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. आणि जर बघितलं तुम्ही, म्हणजे तुम्ही नाही बघू शकत, पण ते सगळे व्हिडिओ म्हणजे जेवढे डान्सचे व्हिडिओ मी त्यावर अपलोड केलेले आहेत, जवळजवळ 10-12 व्हिडिओ आहेत, तर ते सगळे कॉपीराईट आहेत त्याच्यावरती. कारण मला ही माहितीच नव्हती की गाणं टाकायचं नाही यूट्यूबवरती वगैरे. तर त्याच्यामुळे सगळ्या व्हिडिओजवर कॉपीराईट आहे. पण कॉपीराईट्स म्हणजे कॉपीराईट स्ट्राईक जेव्हा तुम्हाला येतो ना तर तो जास्त डेंजर असतो. कॉपीराईट स्ट्राईक नाही आला पाहिजे. कॉपीराईट तुम्हाला आले तर ते चालतात, त्याने काही फरक पडत नाही. फक्त तुमचा तो व्हिडिओ मॉनिटाईज होत नाही आणि तुम्हाला त्यातून पैसे मिळत नाही. तर अशी होती माझी यूट्यूबची सुरुवात. आणि त्यानंतर मग मी हळूहळू म्हणजे व्हिडिओ टाकत गेली. त्यानंतर मग यूट्यूबमध्ये बऱ्याचशा गोष्टी मी चेक केल्या यूट्यूबवरतीच. तर त्याच्यामध्ये कळत गेलं की अरे ह्याच्यातून आपल्या व्हिडिओवरती आपल्याला म्हणजे पैसे सुद्धा कमवता येतात. तर मग तसं तर सुरुवातीला माझा पैशांचा अजिबातच म्हणजे विचारच नव्हता डोक्यात माझ्या तसा काही की अर्निंग सोर्स असं माझा विचार नव्हता. पण म्हटलं तसंही मी घरीच बसून आहे, काहीतरी मला स्वतःला एडिटिंगची किंवा असं काय काय क्रिएटिव्ह तुम्ही बघत असाल की काही काही नवीन बनवण्याची वगैरे आणि सांगण्याची असं काय काय खूप आवड आहे. तर म्हटलं घरी बसून नुसतंच राहण्यापेक्षा चल असं काहीतरी आपण ट्राय करू. तर या हेतूने मग मी हळूहळू एक व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली. तर सुरुवातीला मी माझं, आणि तेव्हा लॉकडाऊनचा पिरियड चालू होता. तर लॉकडाऊन संपत आलं ना तेव्हा मला ह्या गोष्टी कळायला लागल्या. जर लॉकडाऊनमध्ये मला हे जर कळलं असतं तर तेव्हा आणखीन छान करता आलं असतं, आणखीन छान बऱ्याच लोकांना काही ना काही सांगता आलं असतं. पण ॲक्च्युली तो जो फेज होता ना माझा, म्हणजे जेव्हा आईचं असं झालं होतं कोरोना काळामध्ये, तर त्याच्यामुळे मी त्या मेंटॅलिटीमध्ये आणि कंडिशनमध्ये नव्हती. आणि खरं सांगायला गेलं तर ह्या गोष्टीने मी त्याच्यातून खूप बाहेर आली. कारण कसं असतं की आपले जे छंद असतात ना तेच आपल्याला नेहमी जिवंत ठेवतात, तरुण ठेवतात. म्हणजे आई जेव्हा गेली होती त्याच्यानंतर जवळपास 4-5 महिने तरी मी एवढी डिप्रेशनमध्ये गेली होती की मला काहीच करण्याची इच्छा, म्हणजे असं वाटायचं की माझ्या आयुष्यात खरंच काहीच उरलंच नाहीये असंच मला नेहमी वाटायचं. आणि सारखी तिची आठवण, म्हणजे मी किती विचार केला की मी ह्याच्यातून बाहेर येऊ, काहीतरी वेगळं करू, पण माझ्याने ते होतच नव्हतं. आणि तेव्हा जेव्हा मी हे यूट्यूबचे व्हिडिओ चालू केले तर त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये गुंतत गेली आणि माझं माइंड एक कुठेतरी दुसरीकडे डायव्हर्ट व्हायला लागलं थोडं. म्हणजे त्याच्यातून मला खूप चांगलं वाटायला लागलं. त्यानंतर मी स्वामी सेवेमध्ये आली. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट होता की जेव्हापासून मी खरं सांगते, जेव्हापासून मी स्वामी सेवेमध्ये आली ना
तेव्हापासून म्हणजे आईची आठवण तर येते, नाही येत असं नाहीये, पण ती आठवण नेगेटिव्हिटी मधून पॉझिटिव्हिटी मध्ये कन्वर्ट झाली. म्हणजे मी स्वामींकडे बघते तेव्हा मला त्यांच्या म्हणजे रूपामध्ये तर आईच दिसते नेहमी. आणि नेहमी पहिले माझ्या डोक्यात खूप वेगळे विचार असायचे त्या बाबतीत, आणि आता नंतरचे जे विचार आहेत ना ते खूप वेगळे व्हायला लागले, की जसं काही ते मला समोरून सांगतात की आईची काळजी करू नकोस, ती माझ्याकडेच आहे, ती सुखरूप आहे, ती माझ्या इथे खूप व्यवस्थित आहे. असं म्हणजे एक म्हणतात ना की जेव्हा आपण कनेक्ट होतो ना एखाद्या गोष्टीशी, तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये अशा आपल्या डोक्यात यायला लागतात. तर तसं मला असं कुठेतरी वाटायला लागलं. आणि त्याच्यानंतर मग ते एक म्हणतात ना की जो माझ्या माइंडमध्ये जो नेगेटिव्ह बॅकग्राऊंड तयार झाला होता तो कमी व्हायला लागला आणि पॉझिटिव्हिटीकडे मी जायला लागले आणि बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला लागली. त्यानंतर हळूहळू जसं मी स्वामी सेवेबद्दल किंवा घरातल्या काही काही गोष्टींबद्दल जेव्हा तुमच्याशी शेअर करायला लागले, तर त्याच्यातून पण एक खूप छान मला गोष्ट मिळाली. ती म्हणजे की तुमच्या सगळ्यांचा जो इतका छान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला की ताई तू म्हणजे बऱ्याचशा ताईंनी मला अशा कमेंट केल्या की ताई आम्ही कधी देवपूजा केली नव्हती, पण तुझं बघून आम्हाला खूप म्हणजे देवपूजा करावीशी वाटते. खूप जणांनी मंदिर सारखं बनवलं, देवांच्या बऱ्याचशा गोष्टी. मग त्याच्यामुळे मला आणखीन त्याच्यामध्ये उत्साह आला की अरे वा, खूप छान काम आहे. म्हणजे माझ्या ज्या डोक्यात होतं आधीपासून लहानपणापासून की असं काहीतरी काम करायचं की खरंच की लोकांचं मन जिंकता आलं पाहिजे, लोकांच्या आपण नेहमी लक्षात राहिलं पाहिजे. तर ही गोष्ट मला खूप आवडायला लागली आतून की खरंच म्हणजे असं जर लोकांना आवडत असेल, माझं काम जर लोकांना आवडत असेल आणि खरंच त्यातून काहीतरी चांगलं समोरच्याला पोहोचत असेल तर का नाही. मग माझी धडपड सुरू झाली. मग मी त्याच्यामध्ये आणखीन काय ना काय नवीन नवीन काय मला वाचायला मिळतंय, काय नवीन माहिती मिळते. देवपूजेबद्दल मी खरं सांगू की मला काहीच माहिती नव्हतं देवपूजेबद्दल. तेव्हा आई माझ्या खूप मागे लागायची की देवपूजा, कारण माझी आई खूप देवाची पूजा करायची. तर तेव्हा ती खूप मागे लागायची, तेव्हा मी कधीच त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. पण जेव्हा स्वामी सेवेमध्ये आली, जेव्हा ह्या गोष्टीमध्ये आणखीन मी कशी गुंतत गेली ते मलाच कळलं नाही. आणि रिझल्ट तुम्ही बघताय समोर की आता मी काय करते सध्या, कसं काय चाललंय. तर अशा गोष्टी झाल्या, अशी झाली माझी सुरुवात. तर त्यानंतर कसं असतं, एकदा चॅनल सुरू झालं की भले आपण किती डोक्यात विचार केला की पैशासाठी नाही करायचंय किंवा काय, पण एक गोष्ट असते, एक ही मी प्रामाणिकपणे ही एक गोष्ट सांगते की कोणीही असू दे, जेव्हा त्याला माहिती पडतं की अरे आपल्याला ह्याच्यातून अर्निंग सोर्स प्राप्त होतोय, परत ह्याच्यातून व्ह्यूज मिळतात, तर अर्निंग सोर्सचा मी तेव्हा पण कधी विचार केला नाही आणि आताही कधी विचार करत नाही. पण जे आवडतं म्हणजे व्ह्यूज येतात, तर व्ह्यूजमध्ये कसं पैशासाठी नाही, पण आपण जे काम केलंय ते लोकांना किती आवडतंय किती नाही, तर हे त्याच्यावरून सुद्धा आपल्याला त्याचा एक रिपोर्ट येत असतो. तर ते मला मग नंतर म्हणजे किती माझे जवळपास 300 व्हिडिओ झाले होते, तरीही पाहिजे तसे व्ह्यूज व्हिडिओला येत नव्हते. तर त्याच्यामुळे मला मग नंतर ना मग त्या गोष्टीमध्ये खूप असं म्हणजे 300 व्हिडिओ तरी मी खूप पेशन्स ठेवलं होतं. पण म्हणजे मिस्टर सारखे मला या गोष्टीसाठी खरंच मी सगळ्यात सांगते, सगळ्यात जर कोणी माणूस खंबीरपणे माझ्या पाठी उभा असेल ना तर ते माझे मिस्टर आहेत. कारण त्यांच्यामुळेच मी खरं एवढं सगळं करू शकली. कारण तेव्हा पण मी खूप विचार करायची की जाऊ दे, सोडून द्या, नाही आवडत आहे कदाचित कोणाला मी काय करते ते वगैरे. तर ते मला नेहमी सांगायचे की तू असा विचार करू नको, तू काय पैशासाठी करत नाहीयेस, तू तुझं पॅशन फॉलो करतेस, तू तुझे छंद त्याच्यातून जोपासतेस, तू नेहमी काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करतेस. तर ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यांना कुठेतरी ही गोष्ट पण दिसत होती की मी त्या नेगेटिव्हिटीमधून बाहेर पडते आणि कुठेतरी पॉझिटिव्हिटीमध्ये जाते. तर म्हणून मग ते या गोष्टीला जास्त आणखीन मला हे करत होते, इन्स्पायर करत होते की तू कर, तुला जे वाटतं ना ते कर. भले समोरून व्ह्यूज आले नाही आले तरी पण कर. जेवढे लोक बघतायत, 1-2 तुझ्या या करण्यामधून समजा एखादा जरी व्यक्तीला काहीतरी फायदा झाला ना तर ते पण आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर म्हणून तू करत जा, तुला जे वाटतं ते कर. तर असं करत करत शेवटी असं म्हणतात ना की मेहनत आपण जेव्हा करतो कुठल्या गोष्टीसाठी, आणि ती मेहनत मी करत नव्हती, ते करून घेत होते माझ्याकडून. जेव्हा तुमचा हेतू चांगला असतो ना तर तिथे नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीमध्ये सक्सेस नक्कीच मिळतं. कारण तुम्हाला जेव्हा सक्सेस मिळतं मग तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन काम करण्याची तुमची तयारी वाढते. तर असं स्वामींनी त्यांची कृपा केली माझ्यावरती. आणि एक वेस्टला मी जो भांड्यांचा व्हिडिओ केला होता तर तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर मग माझे सबस्क्रायबर्स वगैरे व्ह्यूज आपोआप खूप वाढायला लागले.
तर असं पुढे म्हणजे हा जो इन बिटवीनचा जो 1.5 वर्षाचा जो प्रवास आहे आतापर्यंत, तर तुम्ही बघतातच आहेत की काय ना काय, आणि मी नेहमी माझा हाच प्रयत्न असायचा की काहीतरी नवीन देऊ, काहीतरी वेगळं तुम्हाला सांगू. मग म्हणून मी फक्त स्वामी सेवेबद्दलच तिथेच थांबली नाही, तर बाहेर सुद्धा मार्केटमध्ये काय नवीन आलंय, काय आहे काय नाही, म्हणजे मला व्हिडिओ असं फक्त मला पर्सनल ब्लॉगिंग करायचं नव्हतं, तर त्याच्यामुळे मला इन्फॉर्मेटिव्ह टाईपचे व्हिडिओज द्यायचे होते. तर त्याच्यामुळे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी त्याच्यातून चांगली माहिती मिळेल, काहीतरी चांगलं शिकायला मिळेल, तर असाच माझा नेहमी प्रयत्न असतो. तर असं करत करत आज आपल्या चॅनलवरती 1000 पेक्षा जास्त व्हिडिओ झालेले आहेत. त्यातले बरेचसे सगळे टॉपिक आहेत, ते खूप वेगवेगळे टॉपिक आहेत, आणि त्याच्यातून मला खूप सारी माणसं मिळाली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पैसा नाही, पैसा कुठलाही म्हणजे पैसा कसाही कमवता येतो. हे मी जॉब केलाय, मला माहिती आहे की कसं असतं, काय असतं. पैसा कसाही कमवता येतो, पण माणसं कमवणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्याच्यातून यूट्यूबमधून मला हा परिवार मिळाला, प्लस बाहेरून जिथे जिथे मी आता जिथे म्हणजे हे ॲडव्हर्टायझिंगचे व्हिडिओ वगैरे. पण मी एक गोष्ट सांगू की तुम्ही वाटल्यास विचारू शकता त्या लोकांना, तर मी कोणाकडूनही कधीही त्या गोष्टींसाठी पैसे घेतलेले नाही आहेत. ज्यांचीही मी ॲडव्हर्टाईज केलेली आहे, तर सगळ्यांकडून म्हणजे असंच मी केलेलं आहे. कारण पहिली गोष्ट तर असं वाटतं की स्वामींनी आपल्याला हे काम दिलंय, ही एक सेवा दिली आहे, तर आपण ती चांगल्या मनाने की माझ्या करण्याने जर कोणाला चांगला फायदा होत असेल तर का नाही करायचं, तर असा विचार करून मी केलेली आहे. पण त्याचे बरेचसे नेगेटिव्ह इफेक्ट सुद्धा मलाच सहन करायला लागतात बऱ्याचदा. कारण असं पण असतं की कधी कधी फुकट केलेल्याची किंमत समोरच्या व्यक्तीला राहत नाही. तर त्याच्यामुळे असेही मला अनुभव आलेले आहेत की मी केलंय चांगल्या मनाने, पण त्याच्यानंतर त्या व्यक्तींना त्याची काही व्हॅल्यूच राहिली नाहीये. म्हणजे आपण फुकट केलं, त्याच्यातून त्यांना खूप फायदा झाला, त्याच्यानंतर दुसऱ्या व्यक्तींनी येऊन तिथे पैसे घेऊन ते काम केलं आणि त्यातून त्यांना काहीच फायदा नाही झाला. पण मग हे खूप म्हणजे कधी कधी आपल्याला काही गोष्टी खूप डिस्टर्ब करतात. तर तेच मला तुम्हाला सांगायचं होतं. तर असं म्हणजे असा आतापर्यंतचा प्रवास माझा चालू आहे. त्यानंतर तुम्ही म्हणाल की ताई सक्सेस कसा मिळाला, तर सक्सेस हे एक म्हणजे तुमची मेहनत लागते त्याच्यासाठी. त्यानंतर तुम्हाला तुमचं नशीबही लागतं त्यासाठी, फक्त मेहनत नाही. कधी कधी आपण खूप मेहनत करतो पण तरीही त्या गोष्टी मिळत नाही. तर मी जसं म्हटलं की तुमचा हेतू चांगलं असणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर तुम्हाला इमिडिएट सक्सेस मिळाला ना त्या गोष्टीमध्ये, तर तो काही काळापुरताच असतो, तो दीर्घकाळ टिकणारा नसतो. जो तुम्हाला हळूहळू जे तुम्हाला यश मिळतं ना, ते उलट चांगलं असतं, ते जास्तीत जास्त काळ टिकतं. तर तसंच स्वामींनी तशाच गोष्टी मला म्हणजे सगळ्या गोष्टी लगेचच दिलेल्या नाही आहेत. खूप परिश्रम आणि मेहनत करून त्या गोष्टी मिळालेल्या आहेत, आणि त्याच्यामुळे त्या गोष्टींची किंमत सुद्धा आहे की आपण इथपर्यंत कसे पोचलोय, आपण आधी कसे होतो. मी नेहमी ही गोष्ट नेहमी डोक्यात ठेवते की माझ्या आधीचे दिवस कसे होते आणि आता आपण इथपर्यंत पोचलो कसे आहोत. तर त्याच्यासाठी नेहमी माझ्या डोक्यात तेच चालू असतं की कधीही डोक्यात हवा जाऊन द्यायची नाही की आपण इथपर्यंत पोचलोय, आपले इतके सबस्क्रायबर्स आहेत वगैरे, असं मी ती गोष्ट कधीच डोक्यात घेत नाही. आणि मला असं वाटतं की तो जो चांगला थॉट आहे ना आपल्या डोक्यात, तर त्याच्यामुळेच आपण सक्सेसफुल होऊ शकतो आयुष्यामध्ये. मेहनत करायची तयारी ठेवा. मी खूप मेहनत पण केली यासाठी की तुम्ही बघितलं असेल, आठवड्याला कंटिन्यू व्हिडिओज देणं ही सोपी गोष्ट नाही आहे. ज्या ताई ज्यांचे चॅनल असतील, ज्या करत असतील काम, तुम्हाला माहिती आहे की यूट्यूब आणि यूट्यूबमध्ये म्हणजे पहिले हा टॉपिक आपण क्लिअर करू. तर जे करत असतील वीकली, तर तुम्हाला माहिती असेल की किती सारे कंटेंट विचार करावे लागतात, किती सारी माहिती. एखादा जो व्हिडिओ तुम्हाला एक व्हिडिओ येतो, तर त्याच्यामध्ये त्या व्हिडिओचं म्हणजे पूर्ण स्टार्ट टू एंड कसं त्याला बांधून ठेवायचंय किंवा काय त्याचं एक थॉट असला पाहिजे. तर हे सगळं विचार करण्यामध्ये खूप वेळ जातो. दिवसभर तुम्हाला प्रत्येक गोष्ट काही ना काही शूट करत राहावी लागते, तेव्हाच तुम्ही ते समोरच्या समोर प्रेझेंट करू शकता. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की यूट्यूबमध्ये आल्यानंतर म्हणजे आता तुम्हाला कॅमेराला फेस करायचे, तर पहिली गोष्ट तर तुम्हाला कॅमेरा फेस करता आला पाहिजे. टेक्निकल गोष्टी मी सांगते तुम्हाला. त्यानंतर तुमच्याकडे एक चांगला मोबाईल पाहिजे की ज्याच्याने तुमची जी क्वालिटी आहे व्हिडिओची ती चांगली यायला पाहिजे, ऑडिओ क्वालिटी चांगली असली पाहिजे.
त्यानंतर तुमच्याकडे व्यवस्थित चांगला ट्रायपॉड पाहिजे. तर ह्या गोष्टीवरती मी ऑलरेडी व्हिडिओ मागे केलेला आहे, तर त्याची लिंक तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. म्हणून मी टेक्निकल पार्ट जास्त काही तुमच्याशी शेअर करत नाही आहे. टेक्निकल नॉलेज पण तुम्हाला असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर त्यानंतर हा झाला एक सक्सेसचा पार्ट, म्हणजे आत्तापर्यंतचं की मी ह्या बऱ्याचशा गोष्टी सगळ्या फॉलो केल्या आणि त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकली. तर मी नाही आहे, हे आम्ही आहोत. तर आम्ही होतो म्हणूनच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. तर आज फक्त मी जो एक भावनिक पार्ट आहे यूट्यूबबद्दलचा, तर तोच तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आता नेक्स्ट मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की यूट्यूबमध्ये आल्यानंतर काय गरजेचं आहे आणि याच्यानंतर सांगणार आहे की काय नाही केलं पाहिजे, म्हणजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. तर पहिली गोष्ट केलं पाहिजे म्हणजे केलं पाहिजे मध्ये पहिली गोष्ट जी आहे की तुमचं सातत्य असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही सक्सेसच्या हिशोबाने विचार करताय तर तुमचं कंटिन्युटी असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला रोज किंवा आठवड्यातून 3 तरी व्हिडिओ तुमचे गेले पाहिजे चॅनलला. त्यानंतर नेक्स्ट गोष्ट म्हणजे की तुमचा कंटेंट, तुम्ही काय पोचवताय लोकांपर्यंत, काय देताय, तर तो कंटेंट असा कंटेंट असला पाहिजे की 1 वर्षाने जरी कोणी तुमचा व्हिडिओ बघितला तरी त्या व्यक्तीला तो बघितल्यानंतर व्हिडिओ आवडला पाहिजे, त्याला त्यातून काहीतरी इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे. जसं लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं होतं की यूट्यूब हा सर्चिंग प्लॅटफॉर्म आहे. सर्चिंग प्लॅटफॉर्म आहे. का डबल सांगते, कारण लोक विसरलेत ही गोष्ट आता की यूट्यूब हा सर्चिंग प्लॅटफॉर्म आहे. यूट्यूबवरती नको ते आणि नको त्या गोष्टी शेअर केल्या जातात, पण आपल्याला हे कळलं पाहिजे. आता जे पण म्हणजे आता बऱ्याचशा लेडीज सुद्धा हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. मी खरंच सांगते की लेडीजला तुम्ही जेव्हा ज्या घर बसलेल्या लेडीज आहेत ना, त्यांना अर्निंग सोर्स म्हणून घरच्या घरी तुम्ही खरंच खूप म्हणजे पैसे कमवू शकता चांगले बऱ्यापैकी. पण ते करताना मी कुठे होती की काय हवंय तर ते करताना फक्त तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवल्या पाहिजे. बाकीच्या टेक्निकल गोष्टी तर हव्याच. प्लस म्हणजे लेडीजला आता बऱ्याचशा अशा लेडीज आहेत की जे म्हणजे डेली लाईफस्टाईल वगैरे सगळं टाकत राहतात, बघतात. म्हणजे लेडीजला आवडतं बघायला रुटीन व्हिडिओज, पण त्यामध्ये पण तुम्ही खूप सारे चेंजेस करू शकता. म्हणजे छान असं इन्फॉर्मेटिव्ह काहीतरी शेअर करू शकता. कारण मी ही गोष्ट खूप ऑब्झर्व केली की जेवढं तुम्ही पर्सनल लाईफ जेवढं तुम्ही यूट्यूबवर टाकता ना, तर तेवढे प्रॉब्लेम तुम्हालाच जास्त होतात. तर ही गोष्ट काय नाही करायची त्याच्यामध्ये जाणार आहे. तर काय करायचं, तर शक्यतो इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी करा. म्हणजे की तुमचा व्हिडिओ कोणी सर्च करत असेल, आता मला काही रेसिपी बनवायची असेल तर मी यूट्यूबवर सर्च करणार. त्यानंतर मला काही शिकायचं असेल, कुठला आर्टवर्क किंवा कुठलं स्टिचिंग किंवा असं काही करायचं असेल तर तेव्हा मी यूट्यूबवर सर्च करणार. तर तेव्हा जे सर्चिंग करतात ना, तर त्याच्यामध्ये तुमचे व्हिडिओज येतात त्याच्यामध्ये. तर म्हणून सर्चिंग पॉइंट ऑफ व्ह्यू व्हिडिओ बनवा. फक्त काही तुम्ही आज मी सकाळी उठले, आज माझ्या आयुष्यात असं झालं, आज आमच्याशी, हे कोण सर्च करणार आहे सांगा मला. हे व्हिडिओ कसे आहेत की ज्यांना खरंच काही काम धंदे नसतात ना, ते एवढा फुकट वेळ असतो की लोकांच्या आयुष्यात काय चाललंय हे ज्यांना बघायचं असतं ना, ते लोक हे व्हिडिओ बघतात आणि ते पण काही वेळेपर्यंत बघतात, नंतर ते सोडून देतात. तर तुमचे व्हिडिओ ते लाईफ टाईम चालू नाही शकत. तर त्याच्यामुळे तुम्ही असे व्हिडिओ बनवा की ज्याने खरंच कोणाचा तरी फायदा होईल, त्याच्या आयुष्यात त्याच्यामुळे काही ना काही बदल घडतील. खूप सारे विषय आहेत, झाडांबद्दलचे विषय आहेत, आज पर्यावरणाची निसर्गाची काळजी कशी घेतली पाहिजे, तर तुम्ही झाडांवर तुमचा एक टॉपिक आणि एक तुमचा ना एक म्हणजे हे ठेवा, जर्नल ठेवा की एक गोष्ट तर एकच गोष्ट शेअर करायची. म्हणजे तुम्ही आता लाईफस्टाईलचे व्हिडिओज शेअर करताय तर लाईफस्टाईलचे व्हिडिओ शेअर करा. त्याच्यामुळे काय होतं ना, तुमचं चॅनल आणखीन जास्त सर्चमध्ये येतं. तर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की तुमचं प्रेझेंटेशन पण तेवढंच महत्त्वाचं असतं. त्यानंतर मी जसं सांगितलं की तुमचं कॅमेरा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणजे ऑडिओ व्हिडिओ ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यानंतर आणखीन एक खूप मस्त गोष्ट आहे, आयडिया आहे की त्यामध्ये तुम्ही पैसाही कमवू शकता. म्हणजे 2 in 1 पैसा कमवू शकता. ज्यांना खरंच खूप पैशांची गरज आहे मी त्यांच्यासाठी सांगते. कारण आत्तापर्यंत जेवढं पण मी ॲडव्हर्टायझिंग केली आहे तर त्याच्यामुळे मला हा खूप चांगला एक्सपिरियन्स किंवा ही खूप चांगली गोष्ट माहिती पडली आहे की तुमचा जर पर्सनल काही बिझनेस असेल तर सगळ्यात मस्त प्लॅटफॉर्म आहे यूट्यूब. कारण तुम्हाला कुठेही कोणाला एक्स्ट्रा पैसे द्यायची गरज नाही ॲडव्हर्टायझिंगसाठी.
तुमची वस्तू तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे, त्यामुळे तुम्ही ती खूप चांगल्या प्रकारे समोरच्याला एक्सप्लेन करू शकता. नेक्स्ट गोष्ट की तुम्हाला कंटेंट रोज रोज विचार करायची गरज नाही. तुमच्याकडे जशी व्हरायटी येईल तशी तुम्ही त्याच्यावरती शो करू शकता. त्यानंतर तुम्हाला इतर काही पर्सनल दाखवायची गरजच नाही, कारण तुम्ही तुमचा बिझनेस पण एका साईडला चालू राहतो आणि तुम्ही ॲट अ टाइम तुम्ही लाखो करोडो लोकांपर्यंत पोचता, जे तुम्ही दुकानात बसून नाही करू शकत. आता तुम्ही बघत असाल की किती सारे साडीचे बिझनेस किंवा कुर्तीज म्हणजे कपड्यांचे बिझनेस किंवा किती सारे बिझनेसचं यूट्यूबवरती ते लोक प्रमोशन करतात आणि त्याच्यातून त्यांचा बिझनेस खूप चांगला होतो. तर तसा तुमचा जर काही घरगुती बिझनेस असेल तर ते तुम्ही छान एक्सप्लेन करू शकता. त्याचे तुम्ही आठवड्यातून एखादा जरी व्हिडिओ टाकलात तरी तुमचे म्हणजे बऱ्यापैकी लोकांना बघायला आवडतात अशाही गोष्टी, की काय काय नवीन नवीन मार्केटमध्ये येते किंवा कोण नवीन वेगळं काहीतरी सेल करते, तर असं बघायला सुद्धा आवडतं लोकांना. तर म्हणून अशा काही गोष्टी तुम्ही शेअर करू शकता. त्यानंतर आता खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे की काय करू नये. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी मला खूप महत्त्वाची वाटते ती म्हणजे की पर्सनल गोष्टी शेअर करू नये. घरातली भांडणं, नेगेटिव्हिटी या गोष्टी शेअर करू नये. भले त्यामुळे तुम्हाला व्ह्यूज येतात, पैसे येतात, पण आज तुम्ही बघत असाल तुमच्याच घरात तुम्ही बघा की तुमचे मुलं मोबाईल बघतात, यूट्यूब बघतात. सगळ्यात जास्त मुलं आज यूट्यूब बघतात. तर आपण जेव्हा स्क्रोल करतो यूट्यूबचं पेज, तर तेव्हा आपोआप कितीतरी सारे व्हिडिओज त्याच्यामध्ये समोर येत असतात. तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण असं विचार करू, आपण स्वतःपासूनच सुरुवात करू की मी आज हा व्हिडिओ टाकला, भले मला या व्हिडिओला व्ह्यूज आले, आणि जेव्हा त्या व्हिडिओला व्ह्यूज येतात तेव्हा तो व्हिडिओ जास्त व्हायरल होतो आणि तो आणखीन पेजेसपर्यंत यूट्यूब त्याला रेकमेंड करत राहतं. आता यूट्यूबची जी टीम बसली आहे त्यांना ही गोष्ट माहिती नाही आहे की या व्हिडिओमध्ये एक्झॅक्टली काय आहे. त्यांना फक्त हे कळतंय, ते पण पैसा कमवायलाच बसलेत, त्याच्यामुळे त्यांना फक्त हे कळतंय की अरे हा व्हिडिओ खूप चालतोय, मग ते आणखीन पेजेसवरती ते रेकमेंड करतात. तर मी काय म्हणेन की ठीक आहे, बघा पैसा महत्त्वाचा आहे, पण एवढा पण महत्त्वाचा नाही आहे की त्याच्यामुळे दुसऱ्यांचं आयुष्य खराब होईल हे तुम्हाला कळतंय आणि तरीही तुम्ही ती गोष्ट करताय. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचंच खूप नुकसान करताय. जसं मी नेहमी सांगते की तुम्ही कर्म हे फक्त बोलण्याने होत नाही किंवा करण्याने होत नाही. तुमचे इंटेन्शन्स, तुमचे हेतू जरी चुकीचे असतील तरी तुमचं कर्म खराब होऊ शकतं. तर म्हणून जरी तुमचा पैशाचा बॅलन्स वाढत असेल इथे, पण जो तुमचा पुण्याचा बॅलन्स आहे ना तो नक्कीच कमी होणार. म्हणजे आता तुम्हाला भरमसाठ पैसे मिळतील, पण उद्या जाऊन त्याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला तेव्हा कळत नाही. तर म्हणून असं नका करू. चांगलं काहीतरी शेअर करा. तुम्ही घरातलं जरी शेअर करत असाल तरी चांगल्या गोष्टी शेअर करा, चुकीच्या गोष्टी शेअर करू नका. त्यामुळे आपली जी पुढची पिढी जी येणारी आहे त्यांच्यावरती खूप त्याचा वाईट इम्पॅक्ट होऊ शकतो, होत आहे. मी तर म्हणेन बऱ्याच लेडीज, बायका म्हणजे जे सांगतात की आमची मुलं ऐकत नाहीत, चिडचिडपणा करतात, अभ्यास करत नाहीत, ते असं जे चुकीचं बघितलं जातं, जी नेगेटिव्ह गोष्टी बघितल्या जातात, तर त्याच्यामुळे मुलांच्या मनावर तसेच परिणाम होतात आणि मुलं तसंच वागतात. तर म्हणून ह्या गोष्टी टाळा. मी सांगेन की यूट्यूबवर आल्यानंतर ॲज अ सर्चिंग प्लॅटफॉर्म तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जे मी तुम्हाला टॉपिक पण सांगितले, तुम्ही रेसिपी शेअर करू शकता, तुम्हाला जे काही आर्ट येत असेल ते शेअर करू शकता, तुम्ही एखादा बिझनेस तुमचा असेल तो तुम्ही प्रमोट करू शकता. त्यानंतर तुम्ही असं जसं स्वामींचं मी आता कार्याचं काही ना काही गोष्टी सांगत असते, तसं देवाच्या काही गोष्टी तुम्ही शेअर करू शकता. मोटिवेशनल स्पीच तुम्ही करू शकता. म्हणजे बरेच टॉपिक आहेत की ज्याच्यावर तुम्ही खरंच व्हिडिओ करू शकता. तर अशा काही गोष्टी आहेत. तर काय कुठल्या गोष्टीला किती महत्त्व दिलं पाहिजे आयुष्यामध्ये, मला ते पण एक आवडत नाही खरं सांगायला गेलं तर, की दिवसभर आपण कॅमेरा घेऊन कसं म्हणजे आयुष्य जगू शकतो. तर म्हणजे आता मी या लेवलपर्यंत पोहोचली, पण खरं सांगू एक मनापासून मला असं वाटतं की एक तास किंवा 2 तास द्यावा आणि ती गोष्ट संपवावी. असं नाही की आता तुम्हाला जेव्हा रुटीन, बऱ्याच ताई सांगतात की ताई रुटीन व्हिडिओ टाक, पण रुटीनमध्ये काय होतं ना, उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्हाला कंटिन्यू तो कॅमेरा घेऊन फिरावं लागतं. आता ज्यांना जमतं त्यांची गोष्ट वेगळी आहे, पण मला त्या गोष्टी खरंच पटत नाहीत खरं सांगायला गेलं तर, की दिवसभर तुम्ही तो मोबाईल घेऊन फिरत राहणार.
सगळ्या गोष्टींसाठी. त्यानंतर परत त्याच्यामध्ये म्हणजे व्हिडिओ करणे खरंच सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यामध्ये शूट करायला वेळ जातो, एडिटिंग करायला पण तेवढाच वेळ जातो. तर तुम्ही, मला असं वाटतं की 10 वेगवेगळे व्हिडिओ करण्यापेक्षा एक क्वालिटी व्हिडिओ करा चांगला, की जो लोकांना खरंच खूप आवडेल, त्यातून लोक खूप काहीतरी चांगलं शिकतील. फक्त उठसूट रोजचं सकाळी उठलो, मग हे केलं, मग ते केलं, मग ते केलं, हे शेअर करण्यात काय अर्थ आहे. मला असं वाटतं की ते तर सगळेच करतात. आता मी मागे पण बऱ्याचदा सांगितलं होतं की जे रोज सगळेच करतात, माझंही रुटीन तसंच काहीच आहे. मी काय असं वेगळं काही रुटीन स्पेशल असं माझं काही नसतं. तर त्याच्यामुळे रोज तेच आपण काय शेअर करायचं लोकांना, तेही तेच करतायत असं माझ्या डोक्यात विचार चालू असतात. मी तेव्हा माझ्या याच्यामध्ये मी असा विचार करत नाही की मला रोजच तेवढे व्ह्यूज आले पाहिजेत, मग रोज आपले त्याच्यामध्ये पैसे येतील. हा विचार माझ्या पहिल्या डोक्यात नसतो आणि तुम्हीही हा विचार करू नका. फक्त तुम्ही चांगला हेतू ठेवा आणि तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा. बघा, तुम्हाला त्यातून नक्कीच फायदा होणार. हळूहळू होणार. पेशन्स ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे. लगेच आज व्हिडिओ टाकला, लगेच उद्या लगेच व्ह्यूज येतील असं होत नाही. खूप जितकं तुम्हाला याच्यातून चांगल्या गोष्टी आहेत ना, म्हणजे जसं नाण्याच्या 2 बाजू असतात ना, तर तसे इथे 2 बाजू सुद्धा आहेत. जेवढं चांगलं आहे तेवढंच वाईट सुद्धा आहे. तुम्हाला कंटिन्यू काम करणं, जेवढं तुम्ही एखाद्याच्या हाताखाली काम करता ना, म्हणजे एकदा तुम्ही ऑफिसमध्ये काम करता तर तेव्हा तुम्हाला जे सांगितलं जातं तेच काम तुम्हाला करायचं असतं. पण इथे तसं नसतं. इथे तुम्हाला स्वतःला डोक्याला त्रास द्यावा लागतो. स्वतःची क्रिएटिव्हिटी तिथे जेवढी जास्त, आणि आजकाल लोकांचं कसं आहे की नवीन काय तेच नाही बघायचं, नवीन काय. तर त्याच्यामध्ये बरेचसे लोक डिप्रेशनमध्ये सुद्धा जातात, स्ट्रेसमध्ये सुद्धा जातात. आणि तुम्हाला माहिती आहे की आजकाल हेल्थ खराब होण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे जे स्ट्रेस. तर म्हणून स्ट्रेसमध्ये न जाता तुम्हाला जितकं जमतंय ना तितकं तुम्ही करा. पण करत राहा. काही ना काही छान छान नवीन टॉपिक देत राहा. तर आजच्या या टॉपिकचं माझं जे कन्क्लुजन असेल ते हेच असेल की खरंच यूट्यूब चांगला प्लॅटफॉर्म आहे. यूट्यूबद्वारे तुम्ही संपूर्ण जगामध्ये तुम्ही पोचू शकता. जिथे नाही तिथे तुम्ही पोचू शकता. पण त्याचा चांगला वापर करा, चांगला हेतू ठेवा आणि चांगल्या गोष्टी करत राहा नेहमी आयुष्यामध्ये. तर ते बसलेले आहेत, ते बरोबर सगळ्या गोष्टी बघतात आणि तुम्हाला जे त्याचे रिटर्न्स मिळायचेत ना, ते तुम्ही विचार करण्यापेक्षा कधी कधी खूप चांगले मिळतात. फक्त पैशामध्ये विचार करू नका की फक्त पैसा मिळतोय म्हणून ती गोष्ट करायची, असं नाहीये. पैसा सोडून पण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याने तुम्हाला जी एक मनशांतीची जी गरज असते, म्हणजे आता जसं माझी इच्छा होती की मला काहीतरी आयुष्यात चांगलं करायचंय, चांगलं बनून दाखवायचंय, तर ती एक गोष्ट कुठेतरी फुलफिल होते. आणि जेवढा पैसा कमवून, आज मी खूप जर पैसा कमवला असता, खूप करोडपती जरी झाली असते ना, तरी माझं मन शांत झालं नसतं. कारण जी माझी इच्छा आहे ती कुठेतरी अपूर्ण राहिली असती. तर म्हणून फक्त पैसा असणं महत्वाचं आहे. पण असं नाही की फक्त तेच. ही जी शांती आहे ना, जे आपल्याला एक समाधान मिळतं, एक सॅटिस्फॅक्शन मिळतं, ते जास्त महत्वाचं आहे. तर ते लक्षात घेऊन तुम्ही या प्लॅटफॉर्मवर या आणि या प्लॅटफॉर्मवर काम करा. तर चला, आज मी बरंच काही शेअर केलं तुमच्यासोबत. तर तुमचे सुद्धा थॉट्स मला याच्यावरती सांगा, किंवा तुम्हाला काय वाटतं, मी जे शेअर केलं ते कितपत बरोबर आहे, तुमचं काय म्हणणं आहे की खरंच म्हणजे फक्त पैसाच महत्वाचा आहे किंवा ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत, आणि मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला पटतायत का, तर ते पण तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.